नाशिक पासून प्रॉपर असं खेडेगाव. तर माझ्या काकांना छोटंसं असं बकरू ते त्यांना रस्त्यात दिसलं. खेळायचं होतं म्हणून त्यांनी ते घेतलं त्यांच्या हातात. जवळ घेत आहे, खांद्यावर टाकताय, खेळवतायत. खेळत मस्तपैकी चाललंय. अंधार पडला. 7 नंतर अंधार पडतो. 7 झाले, 7:30 झाले आणि जे बकरूचं पिल्लू आहे ते थोडं 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 मोठं होत चाललंय. आई शपथ. आणि ते काकांना मेसेज झाले काहीतरी आहे. मुंब्रा खाली रात्रीच्या लोकल्समध्ये आपण म्हणतो ना, एक 40 की लास्ट लोकल, ती महिला होती. ती प्रत्येक वेळेला त्या डब्यातूनच उडी मारायची आणि ते दिसायचं काही लोकांना. आता लिटरली काही वर्षांपासून तो डबा लिटरली काढला आणि आजही तो डबा कळव्याच्या कारशेडमध्ये आहे. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. मित्रांनो, आतापर्यंत आपण फक्त स्क्रीनच्या माध्यमातून भेटत होतो, कधी इंस्टाग्रामवर तर कधी यूट्यूबवर. पण आता असं नाही आहे. आता पहिल्यांदा आपण घेऊन येत आहोत भंकसचा एक लाईव्ह शो. आणि हा आपला नॉर्मल पॉडकास्ट सारखा नसणार आहे. ह्याच्यात आपण घेऊन येणार आहोत तुमचे फेवरेट सेलिब्रिटीज, स्टँडअप कॉमेडियन्स आणि इन्फ्लुएन्सर्सना. आणि ते इथे येऊन त्यांचे हॉरर एक्सपिरियन्स शेअर करणार आहेत. आणि ह्या शोचा फॉर्मॅट असा असणार आहे की नाट्यरसिकांसाठी एक इंट्रो ड्रामा आणि हॉरर फॅनसाठी हॉरर स्टोरीज विथ इंटरेस्टिंग पॅनल. आणि त्या पॅनलमध्ये एक खुर्ची तुमच्यासाठी पण असेल, जिकडे येऊन तुम्ही स्वतःचे हॉरर एक्सपिरियन्स शेअर करू शकता. आणि त्यानंतर असणार आहे क्राऊड वर्क आणि हॉरर कॉमेडी स्टँडअप. तर मित्रांनो, येत आहे ना तुम्ही खेळ सावल्यांचा एक्सपिरियन्स करायला. तर मग भेटूया आपण. बाय. हॅलो 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 मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं भंकसच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आणि आज आपल्याबरोबर सचिन आलाय. तू ऑडियन्सला स्वतःचं इंट्रोडक्शन कसं देशील? माझं नाव सचिन अहिरे. मी डोंबिवलीला राहतो आणि एका IT कंपनीमध्ये मी जॉबला आहे. आणि यांचा पॉडकास्ट मी ऑलमोस्ट मी 1 वर्षापासून मी आणि माझी वाईफ आम्ही डेली 9:30 PM ला स्टार्ट करतो आणि ऑलमोस्ट 11 वाजेपर्यंत आमचं तेच चालू असतं. तर फायनली भाई, आज स्टार्ट करूया आपण. प्लीज स्टार्ट भाई. माझं गाव जे आहे ना, हायवेपासून 3 किलोमीटर आहे. नाशिक हायवे. नाशिकपासून 50 किलोमीटर आहे. प्रॉपर असं खेडेगाव. पण मग हप्त्याचा बाजारासाठी लोक त्या एका गावी येतात. जे 8-10 गाव आहेत, तिकडचे लोक त्या गावी येतात बिकॉज तो हायवेला असतो. आणि त्या हायवेपासून माझं गाव 3 किलोमीटर आहे. त्यावेळी साधन नव्हतं बैलगाडीच. म्हणजे मी पण कधी कधी बैलगाडी केलं आहे. आत्ता कुठे जाऊन तिथे ST वगैरे स्टार्ट झाली आणि आता कुठे बाबा चला ठीक आहे, जीप वगैरे वगैरे ठीक आहे, 10 रुपये शेअरिंग्स वगैरे असे घेतात. ठीक आहे. त्यावेळी माझ्या आजीने मला सांगितली होती गोष्ट. तर शुक्रवारचा बाजार झाला. ठीक आहे. आणि माझे काका, मोठे काका, ते ऑलमोस्ट एक 15 ते 16 वर्षाचे होते. ठीक आहे. त्यावेळी आता साधन नव्हतं ना. ठीक आहे. बैलगाडी नाही आली तर मग चालत चालत जा. आणि घरी पोचता पोचता ऑलमोस्ट 8-9 होतात. हे लोकांनी ऑलमोस्ट शुक्रवारचा बाजार, आजही शुक्रवारचा बाजार भरतो तिथं. सामान वगैरे घेतल्यानंतर वगैरे 7 नंतर अंधार पडायला सुरुवात झाली. तर माझ्या काकांना एक छोटंसं असं छोटंसं बकरूचं बेबी ते त्यांना रस्त्यात दिसलं. ठीक आहे. तोपर्यंत त्यांच्या लक्षात नाही आलं. खेळायचं होतं म्हणून त्यांनी ते घेतलं त्यांच्या हातात. ते त्याला जवळ घेत आहे, खांद्यावर टाकताय, खेळत मस्तपैकी चाललंय. 14 वर्षाचा मुलगा, त्याने म्हणे काहीच नाही, खेळत चाललाय. ठीक आहे. आणि त्यांना लेट झालं. तोपर्यंत बाकीचे लोक पण निघून गेले होते, कारण गावं लांब लांब आहे आतमध्ये, रानात लावतात कोणी वगैरे. ठीक आहे. तर मग हार्डली काही असतील एक 8-10 लोक, कोणी पुढे चालतंय, कोणी मागे चालतंय. ठीक आहे. आता अंधार झाला, लेट झालं त्यांना. आणि मग आजी पुढे चालते. आजीच्या याच्या डोक्यावर पण ओझं, यांच्याकडे पण एक पिशवी. ठीक आहे. त्याच्यानंतर हा त्याच्याबरोबर खेळतोय वगैरे वगैरे. अंधार पडला. 7 नंतर अंधार पडतो. 7 झाले, 7:30 झाले. गावची जी आपण बोलतो ना एक बेस असते, ती ओलांडायला ऑलमोस्ट काहीतरी एक 12 ते 15 मिनिटं आता लागणार होते. 15 मिनिटं लागणार होती. दिसत होती की बाबा आपलं गाव आलंय. ठीक आहे. त्यावेळी त्या काय स्ट्रीट लाईट्स नव्हत्या. त्या बाबा दिसते मला, देवाचा कळस दिसला, अच्छा माझं गाव आलं. ठीक आहे. 12-15 मिनिटं लागते.
तोपर्यंत तो जो आहे मग काका त्या बकरीच्या पिल्लाबरोबर खेळताय. मस्त वेगाने अंधार पडलाय, फक्त ते चांदणं जे आहे त्याचाच प्रकाश थोडाफार पडतोय. ते त्यांच्या पण लक्षात नाही आणि आजी पुढे चालली आहे आणि त्याची बकरूचं पिल्लू आहे ते थोडं 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 मोठं होत चाललंय. हे शपथ. ते त्याच्या खांद्यावरच आहे. त्यांचं खेळून झालंय आणि त्याने त्याला खांद्यावर ठेवलंय तसं आता वाढतंय, वजन हा. वाढतंय. आणि ते काकाच्या लक्षात नाही आलं. ते वाढत 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 चाललंय. त्याचे हात ते त्यांच्या कमरेच्या खाली येत आहे, पाय वगैरे. नंतर नंतर त्यांना ते जड वाटायला लागले आणि ते काकांना महसूस झाले काहीतरी आहे. आणि आता साहजिकच ते लहान, ते त्यांना सुचेना. त्यांनी पटकन आईला आवाज दिला. ठीक आहे. आजीने पटकन मागे वळून बघितलं. ठीक आहे. त्याला बाजू टाकून दिलं लगेच. त्यांनी पटकन टाकलं आणि पळाले दोघं आणि मागे वळून बघितलं नाही. पण आता ते नक्की ते काय होतं, ते खरंच एक वेगळं विचित्र जनावर होतं का ते एक वेगळी एक स्पिरिट होतं, आत्मा होती. आत्मा होती. बिकॉज असं म्हणतात की खवीस, ठीक आहे, खवीस हा असा प्रकार आहे जे कुमार वयातले मुलं जे मरतात ते खवीस बनतात आणि त्यांचे ते त्या जगातले पण नसतात, या जगातले पण नसतात. ते इकडे तिकडे 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 ते भटकत असतात आणि ते कुठलेही रूप धारण करू शकतात. शेफ शिफ्टर त्याला आपण इंग्रजीत म्हणतो. आपण ते मोठं तर ते कोणतं पण रूप मराठीत सांगायचं त्याला खवीस, तर ते कोणतेही रूप धारण करू शकतात. आणि मे बी त्यांना तेच दिसलंय. तसंच काय, बिकॉज रोड आहे, त्या रोडवर अनेकदा त्यावेळी किती ऍक्सिडेंट झाले असतील, काय झाले असेल कुणाला माहिती आहे. खेड एक प्रकारचं ते, ठीक आहे. रस्ता व्यवस्थित नाहीये, बैलगाडी चालली तर ठीक आहे. तर असं तर ही झाली ऑलमोस्ट काहीतरी 1950-55ची गोष्ट. त्याच्या आधीपासूनचा तो रोड आहे. म्हणजे इंग्रजांच्या काळातला काय झालं असेल कोणाला माहित नाही. तर लिटरली त्या आजीने ते बघितलं, ते जे काय खवीस काय होतं वगैरे. ठीक आहे. आता बरेचसे असे लोक म्हणतात की माझ्या आजोबांनी खवीस बरोबर कुस्ती खेळली वगैरे. ठीक आहे. काही लोकांच्या आपण गोष्टी ऐकल्या आहेत वगैरे. तर लिटरली माझ्या आजीने तिला बघितलं आणि त्याने ते कसं टाकून दिलं असेल माहिती आहे. आणि ते पळाले आणि पळत 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 वेस ओलांडली. त्यांनी मागे वळून बघितलं. बटोबेस दोघांना नंतर ताप आला, बिकॉज त्यांनी ते भूत बघितलं होतं. डेंजर. आणि ही कधीच्या काळातली गोष्ट आहे? ही 1950-55-60 ऑलमोस्ट 75 वर्ष जुनी. 75 वर्ष जुनी. आजही काही खेडी अशा आहेत की तिथे व्यवस्थित रोड नाही. नॉट ओनली नाशिक साईड म्हणतो मी, सातारा साईड पण, पूर्ण महाराष्ट्रात पण. आता आपलं कोकण एवढं सुंदर आहे, पण आजही लिमिटेड बसेस आहे. एका घरात दुसऱ्या जायला मध्ये अंधारच आहे, स्ट्रीट लाईट नाहीच आहे अजूनही कोकणामध्ये. राईट. म्हणजे बऱ्यापैकी आलंय, पण काही 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 गावात हो. बरोबर बरोबर. आता कोकणात आपण पोहोचलोय, तर मला अजून तुला विचारायचं होतं की तू एक गोष्ट सांगितली होतीस, ते तुमच्यावर घडलं होतं गोव्यामध्ये. तर ती काय होती गोष्ट, मला ती ऐकायची. गोव्यामधली गोष्ट ते आमच्यासाठी एक प्रकारचं सरप्राईज होतं. म्हणजे ध्यानी नाही मनी नाही, एन्जॉय करायला गेलो. बिकॉज लग्न झाल्यानंतर चला बा कुठेतरी फिरायला जाऊया. हो. ठीक आहे. जायचं होतं त्याचं शिमला कुला म्हणाला, पण आता वेळेच्या अभावी आणि ऑफिस आहे, ऑफिसला सुट्टी नाही, ऑलरेडी लग्नासाठी एवढी सुट्टी घेतली वगैरे वगैरे. चलो ठीक आहे भाई. ऑलमोस्ट मे महिन्यात लग्न झालं. हार्डली लग्न झाल्यावर 3-4 दिवसातच म्हणजे हळदी उतरली नव्हती. हा तुम्हाला सुट्टी संपायच्या आधी फिरून येऊ. सुट्टी नाही, म्हणजे मी माझं आज लग्न झालंय आणि मी 2 दिवसांनी ऑफिसला गेलोय. म्हणजे मी हळदीच्या अंगानेच ऑफिसला गेलोय. बिकॉज मला माझे प्रोजेक्ट्स होते, ते वेटिंगला होते. ठीक आहे. काही प्रोजेक्टचे ऍक्सेस माझ्याकडे होते, जर ते डिले नको व्हायला. ठीक आहे. ॲज बट ऑब्वियस आपल्याला ते पण प्रायोरिटी. ते झाल्यावर एकदम आपण सुट्टी घेऊ शकलो असं, पण ठीक आहे आता. आणि ना तर कशी वर्षी 4-5 दिवसाची सुट्टी काढली, बाबा चला जाऊन येऊया. लग्न झालं 3 दिवसांनी आम्ही फिरायला गेलो. त्यावेळी माझी नाईट चालू होती, तर मी नाईट करून आलो होतो. माझी नाईट होती ऑलमोस्ट 4:30 ते 2ची. घरी येता अर्ली मॉर्निंग मला 3-3:30-4 वाजायचे. ठीक आहे. आल्यानंतर मी झोपायचो आणि डायरेक्ट 10 वाजता मॉर्निंगलाच उठायचो. आता बॅग वगैरे पॅक सगळी गेली वगैरे. ठीक आहे. 10 वाजता उठलो आम्ही. थोडंसं काही इकडचं काही खाणं पिणं वगैरे सगळं घेतलं आणि ऑलमोस्ट आमची जी फ्लाईट होती ती काहीतरी 4 वाजताची होती आफ्टरनूनला. मग इथून बरोबर 3 तास आधी एअरपोर्टला आपल्याला जावं लागतं. आणि मग गोवा याच्या आधी पण मी फिरून आलोय, मला बऱ्यापैकी माहिती आहे.
आणि फ्लाईट आमची काहीतरी 4:30ची फ्लाईट, 45 मिनिट्स 1 तासामध्ये गोवा. ऑलमोस्ट काय ते 5:30च्या दरम्यान वगैरे आम्ही गोवाला. त्यानं चेक इन वगैरे करून वगैरे आम्ही 6 वाजता लगेज वगैरे घेऊन एअरपोर्टच्या बाहेर. तिथे आम्ही कार रेंटवर मिळते, ठीक आहे. तर AC कार आम्ही बुक केली आणि लकीली एक कपल्स आम्हाला मिळालं की ते पण त्याच लोकेशनला जात होतो. ते म्हणाले की आपण हाफ शेअरिंग करूया. ₹1200 होत्या, ₹600 तुम्ही पण त्याच लोकेशनला, तुमचं पण हॉटेल तिथेच आहे. ओके फाईन. तर माझं जे हॉटेल होतं ते कलुकट बीचच्या जवळ होतं. ऑलमोस्ट 1 तास वास्को एअरपोर्ट आणि माझा गोवा एअरपोर्ट ऑलमोस्ट 1 तास. आणि साहजिकच कोकण एरिया ना, अंधार लवकरच पडतो राईट. आणि मग कॅबमध्ये बसलो. त्याच्यानंतर वगैरे आता बायकोबरोबर चाललोय. याच्या आधी तर आम्ही गेलो होतो मित्र वगैरे फॅमिलीबरोबर आधी लहान असताना वगैरे, ठीक आहे. पण आता बायकोला घेऊन जायचं ना बाबा, सिक्युरिटी सगळं व्यवस्थित पद्धतशीरपणे, हा सेफ्टी पण पाहिजे आपल्याला बाबा, ठीक आहे. आणि नंतर मग तो माणूस काय ड्रायव्हर म्हणाला की देखो आपका ना हॉटेल ना ये लेफ्ट में सामने ही दिख रहा है. मला पण दिसत होतं दाखवलं वगैरे, ठीक है. इनका आगे आप यहाँ उतरेंगे चलेगा आपको, सिर्फ 2 मिनट चल के आपको वहां जाना है. ठीक आहे ना, कशाला वाद घालायचा वगैरे. ओके, काय प्रॉब्लेम. ₹600 दिले. ते लोक पुढे गेले. तिथे लेफ्ट मारून मला हॉटेलला जायचं होतं वगैरे. म्हणजे हॉटेल मला दिसतंय पण मला फक्त हार्डली एक 100 मीटर झालं होतं. ओके, बरं. बॅग होती आणि किडनी स्टोनचा मला आधीपासून त्रास आहे. तर मग मी कंट्रोल नाही करत मी, ठीक आहे. मग मी तिथेच एका वेगळ्या जागी मी तिथे हे केलं आणि मग तिथून आम्ही हॉटेलला गेलो. हॉटेलला पोचता आम्हाला एक लगेच पोचलो आम्ही, म्हणजे ऑलमोस्ट एअरपोर्टपासून आम्हाला 7:30 पावणे 8ला आम्ही पोचलो. पावणे 8ला पोचलो हॉटेलमध्ये. त्याच्यानंतर आम्ही थोडंसं फ्रेश वर झालो आणि मी कशी नाईट केली होती, माझी झोप एवढी झालेली नव्हती. आणि मग थोडंसं फ्रेश झालो. 9 वाजता आमचा डिनर स्टार्ट होणार होतो. डिनर आम्ही केलं, वरती आलो. हार्डली काहीतरी आम्ही पिक्चरवर बघत होतो आणि 10, 10:30, 11ला आम्ही लिटरली झोपून गेलो. आणि मी थकलेलो होतो कारण की मी नाईट शिफ्ट ऑलरेडी केली होती. ऑलमोस्ट माझी नाईट शिफ्ट करून आलो होतो. त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग, त्याच्यानंतर इथे, ठीक आहे. मग आम्ही झोपून गेलो. वातावरण छान होतं, झोपून घेतलं आम्ही. गाढ झोप. 10:30, 11 वाजता मस्तपैकी काहीतरी आम्ही वेब सिरीज समथिंग काहीतरी बघितली आणि ती आम्ही झोपून गेलो. वेब सिरीज नाही, काहीतरी मूवी बघितला. आणि 11, 12, 1, ठीक आहे, 1:30, पावणे 2, ठीक आहे. अशी जोरात लात मारतात, अशी लात मारली कोणी डोरला. मला चांगलं आठवतंय कारण की मला एक हॅबिट आहे, जर का असं काय मी झोपेतून उठलो ना, पहिले मी माझं वॉच बघणार. अच्छा किती वाजले, ओके. मला चांगलं आठवतंय 2:40 वाजले. ठीक आहे, मेलो. मे बी हे लोक पाणी वगैरे द्यायला येतात वगैरे, ठीक आहे. हा ठीक आहे, जो भी कुछ आहे. 2:30 वाजले, ओके ठीक आहे. मी तर झोपेत नाही, मी झोपलो नाही पूर्ण. मी उठलो, बायकोला उठलं नाही, उघडलं झोपेतच, फुल झोपेमध्ये होतो मी. अच्छा, इकडे तिकडे बघितलं वगैरे, कोणी नाही. ओके, परत गेलो. मे बी माझा वहम असू शकतो, कारण कसं तुमची बॉडी थकलेली असते ना, तर तुम्ही जे काही तुम्ही विचार करतात ना, तेच तुमच्या स्वप्नात दिसतं. असं सीन आहे. ऑलमोस्ट 2:40 तेव्हा झाले होते, मला आजही आठवत आहे. आणि ऑलमोस्ट 3:15, 3:20 तेव्हा पण उठलो आम्ही. आणि तेव्हा आम्ही दोघे पण उठलो. तेव्हा पण चांगली अशी 2 वेळा लाता, 2 का 3 वेळा लाता मारल्या. धाड 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 धाड. नॉक वेगळं असतं आणि लाता मारणं वेगळं असतं. तेव्हा आम्ही दोघे उठलो. दोघांनाही क्लिअर कट आवाज आला. तोपर्यंत आम्ही घाबरलेलो नव्हतो. आम्हाला हेच वाटत होतं की बाबा गोवा एरिया आहे, ड्रिंक करून कोणी कोणी येतात किंवा काय वगैरे, ठीक आहे. मी मुंबईचा गाव, बिकारचा वगैरे, ठीक आहे. थोडीशी डेअरिंग होतीच वगैरे, आपण भिडू शकतो, काय प्रॉब्लेम. आणि एवढं कोण त्रास देत आहे तर ऑब्व्हियसली असं सीन भिडू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. ह्याच होतं वगैरे. तोपर्यंत भीती नव्हती वाटलेली मला. उघडला मग वगैरे, घाबरत नाही, डायरेक्ट डेअरिंग मध्ये उघडला वगैरे. झोप तर होतीच. कोण रे, काय रे, जरा 2-3 वेगळा आपले वर्डिंग्स यूज केले वगैरे. कोणी नाही, कोणीच नाही. तर पहिल्यांदा उघडला तेव्हाही कोणी नाही, सेकंड कोणी नाही. आणि मग आम्ही झोपून गेलो, ठीक आहे. झोपून गेलो एक्झॅक्टली 15, म्हणजे 3:20 आणि 3:40ला परत तेच झालं.
तेव्हा माझी झोप आहे ना ती एवढी ही नव्हती, ती जागसूत झोप होती माझी. म्हणजे मी अर्धा झोपलेला अर्धा जागा. आलं का लक्षात? अर्धा झोपलेला अर्धा जागा. 3:40 मला चांगला टाइम होते. तेव्हा तेच केलं होतं. आणि तेव्हा तर दरवाजा जोर जोर हलवताय तेव्हा माझी फाटली. कोणतरी तोडायलाच निघालंय. नाही, बिकॉज कसंही अशी केसेस ऐकलेल्या होत्या नवीन कपल्स बरोबर वगैरे. ठीक आहे, जशी मी त्यावेळी ते आरुषी हत्याकांड चालू होता. 2007ची गोष्ट, 2007ची नाही, ते आरुषी हत्याकांड झाला होता. कपल्स बरोबर असे सीन हे माझ्या डोक्यात होते. मला हे वेब सिरीज बघतो मी, क्रिमिनल वेब सिरीज वगैरे मला माहिती आहे आणि ते सगळं माझ्या डोक्यात असतात. ती भीती पण असते माझ्या वगैरे. तर मी म्हणलं अरे बापरे, अरे काय आहे भाई. तोपर्यंत मला भीती फक्त तशी होती की बाबा कोणीतरी दारू पिणं वगैरे असंच आहे. उघडलं कोणीच नव्हतं. माझ्या बायकोला पण भीती वाटायला लागली आणि मलाही आता वाटलं बाबा काहीतरी आहे. खरी भीती मला कधी वाटली जेव्हा मी रिसेप्शनला कॉल केला आणि त्याला म्हणालो कि भाई 3 बार हुआ है, कोई जोर से लात मार के जाता है. नहीं सर कोई नहीं रहेगा वगैरह. मिलो नहीं, मेरे बाजू में कौन है मेरे को बता. सर आपका जो लाइन है ना पूरा कपल्स के लिए है, वहाँ हम लोग ना वो बैचलर वगैरे लोगों के लिए है, पण वो साइड में सर. और आणि कसं एका साईडला 3 आणि जिन्याच्या त्या साईडला 3 असं होतं. आपका पूरा ना 1 2 3 4 फ्लोर पूरा कपल्स के लिए सर. आणि मला 4था माळा दिला होता त्यांनी 4th फ्लोअरला. आणि मग ते झालं आणि मुझे सीसीटीवी फुटेज देखना है. हाँ सर कोई प्रॉब्लम नहीं, आप एक काम करो, किसी को भेजो कि हम लोग को शायद डर लग रहा है वगैरह. हाँ ये आ रहा है, तो बॉय वगैरह आला आणि तोपर्यंत आम्हाला भीती हीच होती बाबा कोणी काहीतरी खोड्या करताय किंवा समथिंग कपल्स वगैरे. ठीक आहे, असं तेच होतं. अच्छा आप मुझे बताइए सर, आप स्टार्टिंग में आपको मतलब कब ऐसा आवाज आया वगैरह. हाँ मुझे याद में है. ठीक है आप एक काम करो, वो 240 तो 235 का आप ये देखो. अच्छा सर कोई प्रॉब्लेम नाही. त्याने 2:30 पासून स्टार्ट केलं वगैरे. ठीक आहे, ते बरोबर 2:41ला त्यांनी मला पॉज केलं. अच्छा ये देखो, तर फक्त मीच डोर ओपन करतोय आणि मीच बंद करतोय. अच्छा उसके बाद मग मी गेलो 3 देखो ना आप 3:20 देखो ना 21 वगैरे. हा ठीक आहे. अच्छा बरोबर 3:22ला मीच जोरात ओपन करतोय. ठीक आहे, मग पॉज केलं ना थोडंसं असं आम्ही मागे पुढे गेलो तर ना त्या दरवाजाला लाथा मारतंय कोणीतरी, पण माणूस नाहीये, तो फक्त दरवाजा असा हलतोय हे त्यांनी बघितलं. ते दिसतंय म्हणजे असं की दरवाजा तर मारते, दरवाजा पदर ते हलके मारतोय पुढे. कोणी. आता मी या दरवाजाला असं केलं तर दरवाजा थोडासा असा हे होणार, पुढे जाईल, हलकासा होईल राईट. ते त्यांनाही जाणवलं. मेरे एक काम को फिर से आप पीछे जाओ अभी देखो. तेव्हा पण तेच दिसलं त्यांना. सेकंड टाइम अभी थर्ड टाइम, मेरा थर्ड टाइम बराबर एक्झॅक्टली 3:40चा लगा. तर 3:38ला 3:38ला एमला तेव्हा तर जोर जोरात कोणतरी असं बोलतात ना खालून ते दिसत होतं वगैरे. मे बी ही स्पिरिट होतं काय, म्हणजे त्यांनी स्वतः सुद्धा डोळ्यांनी बघितलं. नाही आप डोंट वरी सर. त्यांनाच विश्वास नसेल हाँ पटला. त्यांना नहीं सर ऐसा तो हो नहीं सकता. मेरे ये क्या है तो फिर ये चलो ठीक है, ये किसी आदमी ने नहीं किया है, मैं ये भी नहीं बोल रहा हूँ, पर ये आपको भी दिख रहा है ना. ये अच्छा ये एआय है क्या, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऐसा कुछ है क्या. नहीं ना तो फिर नाही सर. हा मग त्यांना वाटलं की काहीतरी असणार. ठीक आहे, पण आता कसं आहे हॉटेलची बदनामी पण नाही झाली पाहिजे. नहीं आप डोंट वरी सर, आप बेफिक्र हो, नीचे हमारा स्वीट है, आप वहाँ जाए. मग त्यांनी डायरेक्टली मला डिलक्स सुपर डिलक्स म्हणून डायरेक्ट त्यांनी स्वीट्स मला दिला, मोठा रूम वगैरे. पण तू विचार कर, ही अशी काय घटना झाली, आम्हाला काय झोप लागणार आहे. त्यांनी रूम दिला 4 वाजता पहाटे रूम दिला परत. तुमचं पूर्ण लक्ष तिथे. पण आमचं लक्ष तिथे बाबा, तिथे का नसावं मग. बरं ठीक आहे, तरी सुद्धा मग आम्ही झोपलो कारण की आम्हाला 9 वाजता आम्हाला ब्रेकफास्ट, दमलो होतो आणि आम्हाला साऊथ गोवा फिरायचं आहे. साऊथ गोवा, नेक्स्ट डोला नॉर्थ गोवा. ठीक आहे, आणि ब्रेकफास्ट केला, बस आली, बसमध्ये बसलो, मस्त फिरतोय. फिरण्या का लक्ष कोणाकडे, डोक्यात तेच विचार. बरं मी चला ठीक आहे, माझ्याबरोबर बायकोने पण ती गोष्ट बघितली. आणि नंतर बायकोला ताप यायला लागला, ताप आला. त्याच्यानंतर साऊथ गोवा नॉर्थ गोवा दोन्ही फिरलो. परत सेकंड दिवशी आम्ही घरी सुद्धा आलो वगैरे. आलो नंतर मी नेक्स्ट डे मी ऑफिसला गेलो. ही आता नवीन नवरी राईट. ठीक आहे, कोणाशी जास्त हाय नाही बाय नाही घरामध्ये, इट विल टेक टाइम राईट, थोडंसं सगळ्या मिक्स व्हायला वगैरे. तर मग मी दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेलो त्यांच्या, बट ऑफिस नाईट शिफ्ट करून मी आलो. नाईट शिफ्ट करून आल्यानंतर वगैरे लिटरली गाढ झोपलो होतो मी. म्हणजे
मी एक माझी कूस या साईडला होती आणि बायको त्या साईडला. तर आपण कधी कधी आपण बघा झोपेत आपण एका साईडला दुसऱ्या साईडला जातो. तर जेव्हा मी कूस ओलांडली तर लिटरली माझी बायको माझ्याकडे असे डोळे वर करून बघत होती आणि मी लगेच जागा झालो. मी म्हणलं, हा काय झालं बोल ना, हा माधुरी काय झालं बोल ना. काय नाही झोप तू, काय नाही झोप तू. ओके, मला सुचेना काय झालं वगैरे. तोपर्यंत मला हे नव्हतं माहित की तिच्या हवी झालंय. नंतर थोडंसं व्हेरीफाय वगैरे केलं वगैरे. आमचे गुरुजी आहेत वगैरे, गुरुजींकडे घेऊन गेलो वगैरे आणि त्यांना विद्या प्राप्त आहे, स्वामींची विद्या प्राप्त आहे, त्यांना कळतं लगेचच वगैरे. त्यांनी मला सांगितलं की कसं एक तर तुम्ही हळदीचा अंग तुम्ही होतो, तुमची हळद उतरणे आणि तुम्ही लगेच गेलात, ठीक आहे. तर ते आणि तुमच्या दोघांचाही मनुष्यगण आहे आणि मनुष्यगणाला भूत दिसतात. माझ्या 10 वर्षाच्या माझ्या करिअरमध्ये मला कधी म्हणजे प्रत्यक्षात भूत असं दिसलं नाही, पण मला जाणवलंय की माझ्या बाजूला इथे कोण आहे वगैरे, ऑफिसमध्ये असताना वगैरे हे जाणवलंय मला. त्यामुळे मनुष्यगणाचं कसं असतं, जेव्हा तुम्ही घाबरतात ना तुमच्या हवी होतात. त्यावेळी मे बी तू घाबरला नसशील पण ती घाबरली आणि तिच्यावर ते हवी झालंय आणि ती एक बाई होती आणि ती कधीपासून त्यांना हे पण ते जाणवलं की मी कॅबमधून उतरलो आणि मी तिथे माझं हे केलं 1 नंबर, ठीक आहे. तर तेव्हापासून तिची जागा तू घाण केलीस, तिची जी जागा आहे ती तू घाण केलीस. रोडवर मी रोडवर गेली ना, कारण जोरात होतो बिकॉज मी किडनी स्टोन मला कंट्रोल होतच नाही कुठेच, ठीक आहे. तर मी ते केलं, तर ती जागा घाण केली. पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम, ती तुमच्या बरोबरच होती. म्हणजे तुम्ही तिला गोव्याहून मुंबईला घेऊन आले. म्हणजे नंतर मी विचारलं, ते जेव्हा म्हणाले गोव्याहून मुंबईला घेऊन आले म्हणजे आमच्या हॉटेलमध्ये पण होती. हा, ती तुमच्या बरोबरच होती. ती तुझ्या बायकोच्या खांद्यावर बसूनच होती. ती तुझ्या बायकोच्या खांद्यावर बसून होती. तुम्ही जिथे जिथे गेले ती तुझ्या बरोबरच होती. पण एवढं की तिने तुम्हाला हार्म केलं नाही, त्रास नाही दिला, ठीक आहे. पण कसं आहे, आपण याच्यावर प्रक्रिया करू. नंतर त्यांनी काही विधी वगैरे केला वगैरे, धागा वगैरे दिला, टिल डेट ओके, काही प्रॉब्लेम नाही. ते जे काय पिक्चरचं होतं ते निघून गेलं. पण ते कसं तुम्ही ते सहन केलं असेल पूर्ण एवढ्या दिवस असा सीन आहे. पण मग माझी बायको फक्त एकटक माझ्याकडे बघत राहायची. मला वाटलं नवीन नवीन दुल्हन आहे बाई, थोडासा टाइम लगेगा सेटअप होने के लिए. खूप विचित्र होतं. आणि ते झालं, ते पण असं सीन आहे वगैरे. आणि लग्न आत्ताच झालंय माझं, म्हणजे हार्डली 1 महिना पण नाही, 1 महिन्यामध्ये सगळ्या गोष्टी. तर हे आम्ही बाहेर जाऊन दिलं नाही, कशाला उगाच कोणाची बदनामी करायची काय वगैरे. नवीन मुलगी ती बाबा, उगाच हे नको. त्यामुळे आम्ही आमच्यामध्येच ते सेटअप केलं आणि ते आमच्या पद्धतीने सगळे ते विधी केला आणि मग ते सॉर्ट आउट करून टाकलं वगैरे. असं तो एक सीन होता आमच्यावर झालेला. आणि तुझ्याकडे कोकणातली ही गोष्ट होती, ते काय होतं? कोकणातली जसं आता कोकणातलं तू पण आहेस, बरेचसे तुमचे गावं, जसं मी आधी पण म्हणालो की एक घर इथे, एका घराचा दिवा ते दिसतोय, मध्ये झाडी झुडपी, लगेच दुसऱ्या घराचा दिवा, ठीक आहे, असा सीन आहे. तर माझा जो मित्र आहे, त्याने त्याचं जे घर आहे ते समुद्रापासून ऑलमोस्ट काहीतरी एक 1000 मीटरच्या अंतरावर आहे. म्हणजे लिटरली जर का भरती आली तर त्याच्या अंगणात जाते, ठीक आहे. आणि लाईनीत त्यांचे नातेवाईकांचेच घर आहे. फक्त एवढंच की 500 मीटर 400 मीटर असे सोडून वगैरे डिस्टन्स आहे बऱ्यापैकी. तर आम्हाला हा घेऊन गेला, चल ठीक आहे आता मी घर बांधलंय, चला तुम्ही वगैरे, ठीक आहे. मी तर ड्रिंक करत नाही, माझ्या बरोबरचे ड्रिंक्स करतात. आता मौसम भी तो अच्छा था, ठीक आहे, समोर खाडी वगैरे, ठीक आहे, आणि कोकणातले आपले मासे वगैरे, ठीक आहे, पद्धतशीर वगैरे. त्याने मस्तपैकी अंगणात यंग मुलं आम्ही सगळे, ठीक आहे, मस्तपैकी चालले साखर संगीत, आम्ही मस्त खातोय पितोय वगैरे, ठीक आहे. आम्ही कोल्ड्रिंक्स घेतले दोघं ठिकाणी, बाकीचे ड्रिंक्स करताय वगैरे, ठीक आहे. मच्छी खातोय, चिकन वगैरे सगळं. संध्याकाळच्या 8-8:30 वाजले आणि त्यांचा मित्राचा मामा तोही तिथेच राहतो, थोडंसं ऑलमोस्ट 200-300 मीटर. असं सीन मी बोललो ना, त्यांचे घरं लाईनीत होते. आणि त्या मामाचा मुलगा पण, तो पण मुंबईला राहतो आणि तो पण आमच्याबरोबर बसलाय. बसल्यानंतर वगैरे त्या मामाच्या अंगणात आम्ही बसलोय, त्या मुलाच्या अंगणात आम्ही बसलोय, त्या मित्राच्या घराच्या. तिथून जेवण वगैरे केलं व्यवस्थित वगैरे, ठीक आहे. त्याच्यानंतर त्या मामाच्या घरी आम्हाला जेवण करायचं होती. यांनी स्टार्टर वगैरे केल्यानंतर, ड्रिंक्स केल्यानंतर वगैरे, तर मामा म्हणाले एक काम करा, जास्त पिऊ नका तुम्ही तिथे, आम्ही जेवण करून ठेवले,
जेवणाला तिथे या. ठीक आहे, मी ह्या लोकांचं सगळं आवरलं आणि मग 200 मीटर चालायचं आम्हाला. चालत 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 आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो. घर दिसत पण होतं आम्हाला, समोरून आम्हाला घर पण दिसत होतं, त्यांचं पण अंगण होतं वगैरे. आणि मग जेवण त्यांनी वाढलं, अंगणातच आम्ही जेवण केलं वगैरे. ते मामा म्हणाले, तुम्हाला अजून पाहिजे का दारू? ठीक आहे, काही म्हणत हा ठीक आहे, चालेल चालेल, पितो आम्ही, काय प्रॉब्लेम. तर आम्ही दोघं जण होतो पित. तोपर्यंत आमचं जेवण झालंय, ते लोक जेवण पण करताय, दारू पण पिताय. ठीक आहे. आणि मी काय छान आहे मामा, तुमचं घर किती मस्त आहे. अरे बाबा, ते 90 वर्ष झाले माझ्या घराला, बघायचंय काय, बघायचंय? म्हणलं हा, बघायचंय ना वगैरे. आतमध्ये गेलो, मस्तपैकी छान असं गारवा वाटत होता, शेणाने सारवलेलं, एकदम मस्त वाटत होतं. ठीक आहे. आणि जवळ त्या घरालाच काहीतरी 70 वर्ष झाले होते, जुनं घर. ठीक आहे. आतमध्ये दुसऱ्या एका खोलीमध्ये गेलो. दुसऱ्या एका खोलीमध्ये ऑलमोस्ट मोठी फ्रेम, एवढं कुंकू लावलेलं आहे, एवढं मंगळसूत्र गळ्यात आहे, छानपैकी गजरा लावलेला आहे वगैरे, आणि जुना फोटो. म्हटलं मामा अरे, अरे बाबा, मामीचा फोटो आहे. त्याची बायको. हा, मामी आता नाहीये, आणि त्या मामाने पण ड्रिंक घेतलेली होती वगैरे. ठीक आहे. तर मामा इकडे तिकडे सांगायला लागलं, माझी बायको अशी होती वगैरे, आम्हाला सपोर्ट होता, पण आता नाहीये वगैरे. ठीक आहे. मुले मुंबईतले गेले, कधी कधी मी इथे असतो गावात वगैरे, मी मुंबईला असतो, असं तसं सांगितलं वगैरे. ओके, सगळं चाललं वगैरे. आणि नंतर त्या म्हणजे ते लिटरली तो फोटो असा होता की कोणाची पण बघून फाटेल, बिकॉज हा जुना फोटो होता, आणि ते लिटरली एवढं मळवट भरले. ठीक आहे. आणि तो गजरा, आणि ते म्हणजे टिपिकल कसं पॉवरफुल असो. आणि नंतर जेवताना वगैरे मग जो मामाचा मुलगा होता, तो बरं लहान असतानाच आई गेली. ठीक आहे. बाबा कधी इथे राहतात, कधी शहरात राहतात, कधी आमच्याकडे, तर असं सीन आहे. आणि आता आम्ही आमचं सेटअप झालं सगळं. तर गावात तो की गावातले लोक म्हणतात, तिचं नाव कादंबरी होतं, मामीचं नाव. ते म्हणतात, ते तुमच्या कोकणी भाषेमध्ये, माका तर दिसलीच नाही. ठीक आहे. पण गावचे लोक म्हणतात, इथे बसलेली असते तुझी बायको, ती फिरत असते पूर्ण घरामध्ये, त्या अंगणामध्ये, त्या समोर ते लाकूड तोडतात तिथे बसलेली असते तुझी बायको वगैरे. पण आज मरून तिला जवळ 30 वर्ष झाले, मला माझी बायको एकदा पण दिसली नाही. पण ते गावच्या लोकांना रात्रीचे जे पाहणी करायला येतात ना, पाळणी करायला असतात वगैरे. ठीक आहे. शेतात वगैरे. ठीक आहे. तर मग ते लोक म्हणतात वगैरे, मग ते तुमच्या त्या कोकणी लँग्वेजमध्ये. ठीक आहे. तर माका दिसली तुझी बायको, तू का दिसत नाही, इथंच बसलेली असते, असा सीन. पण ते मामा म्हणते, बऱ्याच लोकांना दिसते माझी बायको, पण मला दिसत नाही. ते जसं ऐकलं, आम्ही म्हणलं की आम्ही इथे नाही थांबणार. मग परत त्या मित्राच्या घरी आम्ही झोपायला गेलो. त्यांच्यासाठी चला ठीक आहे, त्यांची ती आई आहे, किंवा ते बाजूच्या लोकांसाठी वगैरे. पण आता ते आम्ही एवढा मोठा त्यांचा तो फोटो बघितला, आता आमच्या डोक्यात तोच विचार, म्हणजे जे आमचे मित्र पिले होते त्यांची उतरली. असा तो सीन कोकणात आमच्याबरोबर तो झाला होता वेळ. आणि त्याच्या व्यतिरिक्त तू कधी अशी मुंबईतल्या कोणत्या गोष्टी तुला लक्षात आहेत का, जे तू ऐकले असतील, मे बी रेल्वे स्टेशनवरच्या किंवा लोकल ट्रेन मधल्या, तशा कोणत्या गोष्टी? लोकल ट्रेनला म्हणजे ना, आमच्या काय म्हणतात वगैरे, सेंट्रल लेव्हल. ठीक आहे. मुंब्रा खाडी, मे बी तुम्ही ऐकलं असेल, मुंब्रा खाडी. ठीक आहे. या ऑलमोस्ट एक 25 का 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या गोष्टी इव्हन मी पण ती ऐकली गोष्ट. 25 का 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती. गोष्ट अशी होती, आपण एक 20 वर्ष आधी जाऊया. ठीक आहे. रात्रीच्या लोकल्समध्ये, ठीक आहे, जेव्हा लास्ट लोकल आपण म्हणतो ना, 40 की लास्ट लोकल. ठीक आहे. तर लेडीज डब्यामध्ये जास्त कोणी नसायचे. आत्ता हे 20 वर्ष झालेत ना, तर लास्ट लोकलपर्यंत लेडीज डब्यामध्ये एक पोलीसवाला असतो, किंवा हे जे मसुबावाले ते लोक असतात लास्ट लोकलपर्यंत, भले ती कर्जतपर्यंत का असे ना, बिकॉज बरेचसे इन्सिडेंट झाले. आपण एक्झॅक्टली 20 वर्ष आधी जाऊया. 20 वर्ष आधी अशी की ती महिला होती, मे बी बदलापूरला वगैरे राहायची मला, आणि ऑफिस पण ती कधी सुटली असेल रात्रीची 11-12 वाजता, आणि लास्ट लोकल पकडून ती म्हणजे ती जात होती. आणि कायवाला वेवी काही मुंड चढले वगैरे, म्हणजे तिच्यावर काय चुकीच्या काही गोष्टी केल्या वगैरे, आणि तिने सुसाईड केली. आणि नंतर पासून ती प्रत्येक वेळेला त्या डब्यातूनच उडी मारायची, आणि ती दिसायचं काही लोकांना मुंब्रा खाडीजवळ. कारण की आता तर गर्दीच आहे, आता ते 40च्या लोकलला सुद्धा गर्दीच आहे.
तुम्ही 140 लोक जरी सीएसटी पकडली ना तरी ती कर्जतपर्यंत त्या लोकांमध्ये तुम्हाला घरी, पण आधी एवढं नसायचं. आता हे MNC स्टार्ट झाले आहेत, डे नाईट शिफ्ट लोक ड्युट्या करतात वगैरे, पण आधी कसं एक पद्धतशीर एक शिफ्ट असायची, लोक त्या पद्धतीने शिफ्टने आपल्या आपल्या घरी जायचे. आधी असं ना, आधी ते 10-11 झाले चला आम्ही घरी जाऊ, पण नंतर लेट नाईट पण थांबायचं नाही वगैरे. ती मुलगी थांबली, तिच्याबरोबर असा प्रसंग घडला. आता लिटरली काही वर्षांपासून तो डबा लिटरली काढला आणि आजही तो डबा हा कळव्याच्या कारशेड मध्ये आहे. आजही जाताना लोकांना ज्यांना माहिती आहे तो बरोबर सांगा की हा डबा आहे का, तो ओके आता म्हणसी नाही. आणि आपण बोलतो ना की भले आज गर्दी असते आणि दिसत नाही, पण ज्याला दिसायचं असतं ना त्यालाच दिसतं. त्याला बरोबर दिसतं. आता मी सांगेन ह्या 2 गोष्टी आहेत अशा, ह्या माझ्या आधीच्या ऑफिसमध्ये झाल्या. एक चमत्कार बोलू शकतो. जसं मी आता म्हणालो की बाबा स्वामींवर माझी इच्छा आहे, साईबाबांवर माझी खूप इच्छा असते, श्रद्धा आहे माझी, ठीक आहे. ते एक आहे. आणि दुसरं जे आहे जी चमत्काराची गोष्ट आहे ती मी लास्टला सांगेन. आता जी सेकंड लास्ट अशी ती 2 दिवस, म्हणजे मी 2 दिवस नव्हतो आणि माझ्याच कॅब मधला मित्र आहे तो. म्हणजे आमचं एकच रुटीन, जाताना पण कॅबमध्ये तोच ड्रायव्हर, तेच 4 जण आम्ही, पिकअप पण, येताना पण तेच जण. हे असं आमचं ग्रुप ऑफिसचा. एकाच लोकेशनचे असल्या कारणामुळे ड्रायव्हर पण चेंज नसायचा. ड्रायव्हर पण सेम, कधी तो पुढे बसणार, कधी मी मागे बसणार, ती मुलगी साईडला बसणार. हेच आमचं एक सागर संगीत असायचं. ओके, 2 दिवस मी गेलो नाही, मी एकटाच गेलो नाही वगैरे. तोच ड्रायव्हर, तो पुढे बसला मुलगा माझा मित्र, ठीक आहे. या 2 जणी मस्तपैकी मागे बसल्या. आता काय टेन्शन नाही, एक जण नाही तर आरामात. ओके फाईन. आणि मे बी तुम्ही म्हापे शिळफाटा रोड कधी त्या याने ट्रॅव्हल केले का मला माहित नाही, बिकॉज मी नवी मुंबईला जॉबला होतो गेली 10 वर्ष. तर माझा शिफ्ट टायमिंग ही ऑलमोस्ट 4:30 PM to 2 AM. कॅब वगैरे लागता 2:30, निघताना तर 2:30, घरी पोचता 3:30-4. हे माझं रुटीन मंडे टू फ्रायडे. चलो ठीक आहे, 2 दिन मी गेलोच नाही. आणि माझा मित्र बट ऑफ बेस, तो ड्रायव्हरच्या बाजूला बसला होता. प्रत्येक वेळेला मीच बसला असायचो आणि तो बसला होता, त्या 2 जणी बाहेर. आणि आमच्या इथे असा रोड आहे, म्हापे क्रॉस केल्यानंतर, ठीक आहे, शिळफाट्याला जाण्यासाठी एक छोटासा सर्व्हिस रोड दिलाय. त्याच्या आजूबाजूला फक्त झाडी झुडपी, जंगल म्हणू शकतात, बस पूर्ण रान, आणि मधूनच एकच असा रोड आहे, ठीक आहे. तिथे मोठ्या व्हेकल चालत नाही, 4 व्हीलर चालतात पण नॉट बिग, ठीक आहे. म्हणजे जर का टर्निंग पण असा बेकार आहे की विचारू नका, जर का चुकला तर ऍक्सिडेंट होईल. पण ज्याला माहिती आहे तो बरोबर साईडला गाडी नेईल, दुसरी गाडी येईल, ती बाजूला पास होईल असं. किंवा तिथून राईट न मारता पुढे जाऊन मोठा हायवे क्रॉस करून वळसा घाला आणि तुम्ही मेन रोडला लागा. तर लोक जनरली काय करतात, एवढा वळसा कोणी घालत नाही. तो जो सर्व्हिस रोड आहे, ठीक आहे, तो सर्व्हिस रोड हार्डली मी तुला सांगतो 1 मिनिटाचा आहे, 1 ते 1.5 मिनिटाचा आहे तो क्रॉस. म्हणजे डोंगर पोखरून तो डोंगर पोखरलाय आणि तो आणि मेन सर्व्हिस रोडला तो अटॅच केलेला, एक मोठा आणि एक मधून असं सीन आहे. तर मग हा तो जुना रोड आहे आधीपासून. तो बटोबेस नाईट शिफ्ट केल्यानंतर आम्हाला गाडीतच आम्ही झोपून जातो. मग बरोबर ड्रायव्हर आम्हाला घर आल्या उठवतो आणि तो झोपलाय. म्हापे क्रॉस झालाय, मिलियन बिझनेस पार्क तो एरिया वगैरे क्रॉस झालाय. तिथून पुढे सगळं असं डोंगरच आहे, सगळा अंधारच असतो. तो झाला, बट ऑब्वियस तिथेच राईट मारला आणि सर्व्हिस रोडला गाडी टाकली. त्या मुली पण झोपलाय, तो मुलगा पण झोपलाय. ड्रायव्हर आपला गाडी चालवतोय वगैरे, टर्न मारला. त्या टर्न मारल्यानंतर थोडंसं बोलतात ना, आपल्याला जाणवतं की आता टर्न घेतलाय वगैरे. तर तो मुलगा माझा मित्र, तो थोडासा झोपेतच होता. तो असा जस्ट झोपून होता, जस्ट उठला, लेफ्टने त्याच्याच बरोबर काळा कुट्टा माणूस त्याच्याबरोबर पळतोय लेफ्ट साइड, आणि तो त्याच्याकडे बघतोय. अंकल ये देखो ना क्या है, गाड़ीच्या अंकल ये देखो ना क्या है. तो सांगतोय किधर है, अरे उमेश क्या देख रहा है, कुछ नहीं अंकल ये देखो ना आपके साथ भाग रहा है, देखो ना. आणि तो त्या ड्रायव्हरच्या साईडला सरकतोय. मग तो एवढा घाबरला, अंकल ये देखो ना क्या है, ये देखो ना अंदर आ रहा है, ये देखो ना. आणि तो त्याच्याबरोबर पळतोय आणि तो लिटरली त्याच्याकडे बघून पळतोय.
आता त्या सर्व्हिस रोडची स्पीड असेल साधारणतः 40. बिकॉज का सर मी आधी सांगितलं कसं की ना समोरून मग गाडी येऊ शकते आणि दिसत नाही ती. हॉर्न मारला तर समोरचा हा बाबा समोरून गाडी येते. एक सावळी पळतेल एक काळी कुट्ट सावळी त्याच्या स्पीडने चांगली अशी बारीकशी आणि त्याच्याकडे बघते आणि पळते. एवढंच फक्त तो बघतोय आणि त्याला असं वाटतं ती आतमध्ये अंकल देखो ना काय, अंकल देखो ना काय, अरे किधर का, अरे उमेश कुछ नाही, ठीक आहे. आणि बरोबर 1 मिनिट झाला त्यांनी तो सर्व्हिस रोड सोडला, ठीक आहे, गाया आणि मेन रोडला लागले ते लोक. लिटरली पुढे जाऊन पूर्ण चौक आहे, एक जातो मुंब्रा, राईट मारला तर पनवेल, पुढे स्ट्रेट गेला तो डोंबिवली. असा तो चौक आहे. त्या चौकात लिटरली जे हनुमानाचं मंदिर आहे तिथे त्यांनी गाडी थांबवली. क्या हो? अंकल वो अपने साथी था वगैरे, आपने देखा ना? अरे रमेश नहीं देखा यार, अरे नहीं अपने साथी था वगैरे. आणि नंतर मग बट्टोबेस त्या मुलाला विचारलं, भाई तू पक्का दे, आणि मी झूठ क्यों बोलूंगा. पण असे इन्सिडेंट दुसऱ्या लोकांवर पण झालेत त्या रोडला. असं कोणतरी माणूस पळतय किंवा कोणतरी आता कसं दिसतंय. आहे, आता तो पूर्ण डोंगर हा तोडलाय आणि मध्ये रोड तयार केलाय. साहजिकच आहे, कोणा ना कोणाचा तर मृत्यू होतोच. आणि हे मोठे कन्स्ट्रक्शन होतात, एवढे सगळे टॉवर्स बांधतात, ठीक आहे. नरबळी हा दिला जातो, नरबळी दिला जातो. तसे ती जागा शांत नाही होत, काही ना काहीतरी असतं. मे बी तो कामगार असेल किंवा काय वगैरे, आणि ते बरोबर यालाच का दिसावं तो, आणि तो बघतोय त्याच्याकडे, तो त्याच्याकडे बघतोय. म्हणजे ती काय नजर असेल त्या दोघांची. ऑलमोस्ट 1 मिनिट. जसं मी आधी सांगितलं की बाबा तो सर्व्हिस रोड क्रॉस करायला मला 1 मिनिट लागतो. 1 मिनिटात मी मेन रोडला टच होतोय. म्हणजे तिथून जसं त्याने राईट टर्न मारला म्हणजे याला जाग आली, राईट टर्न मारला याला जाग आली, गाडी पुढे पुढे चालायला लागली, आणि ती जी काय आकृती असेल किंवा जे काय ते स्पीड असेल हे त्याच्याकडे बघते आणि तो त्याच्याकडे बघतोय. पण तो ड्रायव्हर बोलतोय, ये क्या ऐसा क्यों कर रहा है तू, क्या दिख रहा है तेरे को, अरे अंकल देखो ना क्या बार बार मेरे को ही देख रहा है, अपने साथ भाग रहा है. लिटरली गाडी कुठं सावली होती. आणि आता तिथेच त्याच एरियामध्ये मे बी तुम्ही न्यूज पण ऐकली असेल, तिथे एक गणपतीचं मंदिर आहे. त्या गणपतीच्या मंदिरामध्ये आता एक हार्डली 6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, तिथे एक महिला पूजा करायला गेली आणि तिकडच्या पुजारीने तिच्यावर अत्याचार केला. रिसेंटली खबर आहे, 6-7 महिन्यापूर्वीची. तोच एरा, तोच, तेच ठिकाण, तेच सगळं. आणि तिला तिथेच मारून टाकलं, मारून टाकलं ना तिला. तू दुसरं कोणती गोष्ट सांग. दुसरं आता जसं मी तुला सांगितलं की सेम ड्रायव्हर, सेम मित्र, मित्र म्हणजे कॅब फ्रेंड आम्ही, सेम त्या दोघी जणी. ते 3 जण मागे बसणार, मी पुढे बसणार. हे झालं. हे झाल्यानंतर एक्झॅक्टली एक 2.5-3 वर्षानंतर, बिकॉज आमचं डिपार्टमेंट सेम, टायमिंग सेम, सगळं सेमच होतं. एका पर्टिक्युलर लेवलला आल्यानंतर आम्ही डिपार्टमेंट चेंज केले, पण तोपर्यंत आमचं एकत्रच होतं. 3 वर्ष कंटिन्यू एकच डिपार्टमेंट सगळं, ठीक आहे. 2014ची गोष्ट झाल्यानंतर 2017ची गोष्ट आहे. मला चहाची खूप तलब आहे, मला चहा लागतोच. आणि आमचं IT म्हटल्यानंतर आम्हाला ना डे नाईट शिफ्ट करावे लागतात. चहा लागतोच, म्हणजे मी रात्री किती वाजताही तुम्ही चहा दिलं मी नाही म्हणणार नाही. आणि असा सीन होता, माझा मित्र, आम्ही बट ऑब्वियस फ्रायडेला ऑफिसला गेलो, ठीक आहे. फ्रायडे फन एन्जॉय केला वगैरे, ठीक आहे. फन फ्रायडे आपला, ठीक आहे. आणि 4:30ची शिफ्ट, अर्ली मॉर्निंग, सॅटर्डेला 2 वाजता सुटणार, 2:30 वाजताची कॅब, ठीक आहे. खाली घरी पोचता पोचता सॅटर्डेला अर्ली मॉर्निंग 4 वाजता पोचणार. हे आमचं रुटीन वीकचं, ओके. त्या दिवशी मलाच माहित नाही, मला माझा मित्र म्हणतो, कैरम खेलत बसलो आम्ही. कैरम खेलता खेलता मिलो, अरे रुक अपन कैरम भी खेलेंगे, उसके बाद नीचे भी जाएंगे, ते लोक सिगरेट पितात, त्यांच्याबरोबर जाऊ वगैरे. आणि म्हटलं चल वहाँ भी चाय पिंगे वगैरे, बन मस्का खाएंगे वगैरे, ऐसा ठीक है. तो बोलता नहीं देख तेरे को 2 मला तर म्हणाला का तुझे 2 बन मस्का भी खिलाऊंगा मैं और चाय भी पिलाऊंगा, ठीक है. आज भाई कैब कैंसिल कर दे. मिलो अरे भाई कैब अभी कैंसिल नहीं होगा, अभी 2 बजे, अभी कितना देख ना 12 बजे, तो अगर पहले बोलता तो मैं कैब कैंसिल. अरे रुकना, चलना, कल छुट्टी ना भाई, सैटरडे संडे ना, जानते नहीं इन लोग को. मिलो अरे मेरा नो शो लगेगा यार, प्रॉब्लम हो जाएगा. अरे एक नो शो से क्या प्रॉब्लम होने वाला है. बोला अरे पहले बोलने का, अभी देख मेरे को चिल्लाएगा मैनेजर वगैरह, ठीक है नोशा आएगा तो देख लेंगे, अभी चलना जानते मैं भी रुकने वाला, ये लोग भी रुकने. मला फोर्स केला, मी लिटरली मला फोर्स केला, म्हणजे मी नचा पाडायला मी थांबणारच नाही. कारण की मला नो शो म्हणजे माझ्या प्रोडक्शन क्वालिटीवर आणि माझ्या परफॉर्मन्सचा इफेक्ट द्यायचा नव्हता. आम्ही जर कॅब
मध्ये नाही बसलो, कॅब मी नाही घेतले ना, तर आमच्या ते परफॉर्मन्स इफेक्ट होतो. कैब कैंसिल करा मग तुम्ही, ठीक है. तो मिलो नहीं यार, एक नो शो मेरा लग जाएगा यार, मेरे प्रमोशन के चांसेस है वगैरह. अरे एक प्रमोशन से क्या, एक नो शो से क्या होने वाला है. बोलो नहीं नहीं नहीं. अरे बाबा चल बाबा, एक काम करते हैं भाई, अपन पिज्जा भी मांगा दे, बस मैं देता हूँ पिज्जा. मी बोललो चल ठीक आहे भाई, तू बनमस्का देते, चहा देते, पिझ्झा, बरं कॅरम खेळायचं फक्त एवढंच आहे, फक्त कॅरम खेळायचं आहे आम्हाला, बस बाकी काय नाही. 4 जण आम्ही मित्र ऑफिस मधले, ठीक है. उमेशला बोलो भाई ठीक है भाई चला जा. तो अभी नो शो लगेगा. मैं बोला अभी बोल भाई, कुछ ना कुछ आया है मेरे को काम, अभी मैनेजर को मैं बता देगा, अभी जाने दे वगैरह. पर इन केस एक्सकॉर्ट तुझे नीचे पूछेगा ट्रांसपोर्ट वाला कि एक मेंबर किधर है, तो भाई बोल देना कि वो शायद काम कर रहा है, उसने बोला नो शो लगा. ठीक है. सेम रूट, तोच रूट, वहां पे शिळफाटा, हाच रूट. तो मुलगा पुढे बसलाय, तो ड्रायव्हर, त्या 2 मुली. मे बी ड्रायव्हरचा डोळा लागला का समोर त्यांना काय वेगळं काय दिसलं किंवा काय मला माहित नाही. त्यावेळी पुलाचं काम चालू होतं तिथे. तुम्ही त्या रोडला गेला तर पुलाचं काम व्यवस्थित झालंय का मस्तपैकी, ठीक आहे. ज्या साईडला म्हणजे ड्रायव्हर राईट साईडला आणि मी उजव्या साईडला, माझ्या उजव्या साईडला मागे पण मुलगी बसली वगैरे. डिवायडरवर पूर्ण गाडी बसली, पूर्ण चढली. ते जे काचा बिचा ते त्याच्या डोळ्याला लागल्यास, डोळा गेलाच वगैरे त्याचा, ठीक आहे. डोक्याला लागलं, त्या मुलालाही लागलं. तो मुलगा तर इंज्युअर झाला, ती मुलगी तर ऑफ झाली, मेली. म्हणजे ती जी लेफ्ट साईड आहे पूर्णच्या पूर्ण डॅमेज झाली. आणि एवढं आम्हाला जसं कळालं की मे बी ड्रायव्हर हा झोपलेला होता, कारण डायरेक्ट डिवायडरवर ती काय 70-80 स्पीडची गाडी असेल. हायवेला आपण 40वर आपण नाही चालू शकत ना, ठीक आहे. आपल्याला 70 किंवा 80च्या पुढेच आपल्याला स्पीडने गाडी चालवावी लागते, राईट. ओके. तर ती 100% 80च्या स्पीडने गाडी असणार, बस बाकी काही नाही. आणि मग तो डॅमेज झाला. त्याला ऑलमोस्ट त्याचे लिटरली फोटोज बघितले, इथून सगळं ते बोन्स दिसत आहे वगैरे. आणि ती मुलगी मे बी ते सीट वगैरे जोरात तिला असं हे झालं छातीला किंवा समथिंग, तर ते श्वासाने ती मेली, जागीच थप्प झाली. आणि त्या मुलीला पण इंजुरी झाली वगैरे. ड्रायव्हरला पण थोडंसं गुडघ्याला लागलं वगैरे. ड्रायव्हरच्या मागची मुलगी तिला काही नाही लागलं, फक्त घाबरली ती. पण गाडीचा चेंदा म्हणला त्याला, कारण डायरेक्ट डिवायडर गाडी डायरेक्ट उलटी स्पीड झाली. आणि त्याच्यानंतर ड्रायव्हरने कसा बसा ट्रान्सपोर्टला फोन केला की असा आमचा ॲक्सिडेंट झालाय वगैरे. और ट्रान्सपोर्टवाल्यांनी समोर त्याला विचारलं असं की हे ना सब कुछ पता नहीं अभी है की नाही, असं त्याने हा बोले पता नहीं अभी, गाडी बहुत डॅमेज हुए. हार्डली 15 मिनिटात पूर्ण एक्सकॉर्ट ट्रान्सपोर्टेशन पूर्ण आमच्या तिथे आलं सगळं, सगळेच्या सगळे, ठीक आहे. आणि ग्रुपवर मग मेसेज आला, अरे कोणसा रूट, अरे डोंबिवली का रूट, अच्छा डोंबिवली का कौन सा रूट पर, डोंबिवली वेस्ट का, अरे अच्छा वो सचिनवाला. आणि मी फेमस होतो ऑफिसमध्ये, बिकॉज मी सिनियर होतो, ठीक आहे. सगळ्यांबरोबर रिलेशन चांगलं होतं वगैरे. अच्छा डोंबिवली वेस्ट, अच्छा सचिनवाला, हाँ हाँ, अरे सचिन अल्लाह, अच्छा कौन, अरे वो लड़का ही गया वगैरे. अरे सचिन आहे रे, तो आगे बैठता है, वही आगे बैठता है, सबको पता है वो आगे बैठता है. लोकांना वाटलं तेच, बिकॉज का माहितीये का आगे बैठता, का माहितीये का, जी माझ्याबरोबर म्हणजे ते कलीग होते ना, जिथे कसं म्हणजे ते लोक रिस्पेक्टने मला बोलतात आप आगे बैठो हम लोग पीछे बैठे, असंच होतं, ठीक आहे. कधी कधी मी मागे बसायचो, नाही तर मी पुढे बसायचो, असं सीन वगैरे. तर त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे की मी पुढे मीच बसलो होते, ठीक आहे. आणि नंतर मग त्यांनी गाडी काय म्हणतात वगैरे, ॲम्ब्युलन्स आली वगैरे, ठीक आहे. तर त्या मुलगा बऱ्यापैकी माझा मित्र जो आहे तो जखमी झाला होता आणि त्या मुलीला लागलं होतं वगैरे. ग्रुपवर अरे वो सचिन आहे रे के कैब का एक्सीडेंट, वो सचिन है रे इंजूर हो गया, उसको लगा है बहुत, लेके गया वगैरे. सचिन, अरे सर सचिन तो ऊपर है, सचिन ऊपर किधर है, अरे ने वो नोशी मारा है ना, ऊपर बैठा है वगैरह, हम लोग सब खा रहे वगैरह. क्या बात कर रहे, अरे उसको बोल उसके गाड़ी का एक्सीडेंट हुआ है वगैरह. आणि नंतर मग ग्रुपवर मेसेज आला, मग मला कॉल आहे, सचिन तू किधर है, मतलब एक्चुअली सर मैंने नोशो मारा है ना. अरे अच्छा हो ना, नोशो मारा भाई, बच गया तू, अरे कैब का एक्सीडेंट हुआ है. बापरे. तर एक म्हणजे देवाने एक असा चमत्कार केला, माझ्या स्वामीने असा चमत्कार केला, मला लालच काय दिली की तुला तेरे को चाय पिलात आहे भाई, तेरे को 2 बन मस्का भी, आमच्या इथं बन मस्का चालू असतो तिथे, 2 बन मस्का, बाबा चल ठीक है तेरे को पिझ्झा भी देता, बरं रुक, क्योंकि अपने को गेम खेळना आहे. आम्हा 4 जणांना तो गेम खेळायचा होता, कॅरम खेळत होतो. आता कॅरम साहजिक 3 जण तर खेळणार नाही ना, 4 जणच लागणार. भाई रुक ना, आज खेल दिन 4 बजे अपन निकल जाएंगे ना, मेरे को भी जाना बाहर से.
तेवढं निमित्त होतं. आणि मी नाही म्हणत होतो, मी बोललो नाही मला नो शो लावायचंच नाही. मी बोललो बाबा माझा परफॉर्मन्स खराब होणार. अरे बाबा चल ना भाई, पिज्जा मंगाते हैं ना, रुक ना 4 बजे तक रुक, बस ट्रेन स्टार्ट होने के बाद आपण निकल जाएंगे, दॅट्स इट, बाकी कुछ नाही. म्हणजे हे होणार होतं स्वामींनी हे घडणार होतं, पण ते वेगळं. पण मग ती मुलगी ऑफ झाली, असा सीन झाला. ती मुलगी ऑफ झाली. मला आजही ती मुलगी माझा चेहरा, बिकॉज डेली रुटीन ना 3 वर्षापासून सेम कॅप सगळं तेच. त्या मुलाचे मी त्यांनी मला फोटो बिटो बघितले वगैरे. मी म्हणलो की जर का मी असतो तर माझंही तसं झालं असतं. आणि केवढं झालं असतं. आणि कसं मला कसं आहे, मला झोप लागते लगेच. एकदम मी बेल्ट लावला, ठीक आहे झोपून जातो मी. आता तो मुलगा पण झोपेतच असणार, आणि तो ड्रायव्हर मे बी झोपत असेल नसेल वगैरे. तो एवढा 80 स्पीडने तो गाडी चालवत होता, ठीक आहे. मग ती गाडी किती त्यांनी ठोकली असेल, झोपेत माहीत पडत नाही ना. जो आपल्या बरोबरचे जो कोणी जे आहेत कॅबमध्ये तेही झोपले, म्हणजे तुमची बॉडी जी आहे ती पूर्ण हलकी असते, साहजिकच आहे. मग त्या मुलाला लिटरली म्हणजे डोळ्यांना पण लागलं वगैरे. त्याचा एक हे डोळा पण हे झाला रेडमध्ये, त्याचा डोळा वगैरे. ते बोलतात की कंटिन्यू स्वामींचं नाव घ्यावं, नामस्मरण. नामस्मरण काय, काहीतरी चमत्कारच आहे. हा चमत्कारच आहे कुठेतरी. बिकॉज तुम्ही जाणार होता, पण तुम्हाला काहीतरी त्यांनी दिलं काहीतरी, बाबा हा अच्छा इसको चाय बहुत पसंद है भाई, रुक आपण चाय पिलाते, इसको बोल चाय देंगे, चल आपण भेटते वगैरे. कारण की ऑफिसमध्ये तो मशीन ते असतो, तो मी इग्नोर करतो, मला आवडत नाही. प्युअर दुधाचा चहा मला लागतो. म्हणजे चहा तुम्ही दिवसातून मला 5 वेळा मी पिणार, चहा जेवणाबरोबर पिणार, एवढा मला चहा आवडतो. मग तेवढं की काम करे पण चाय पिला ते उसको बंद मस्त काय, असं माझे मित्र मला म्हणायचे, तेरे को उभी देतं, चल ना अभी भेट ना खेळणे गेली. ते एवढंच निमित्त होतं आणि मग वाचलं. दास त्या मुलाच्या जागी मी असतो, मे बी मागच्या मुलीचं मला माहिती आहे, पण त्या मुलाच्या जागी तर माझं तेच झालं. कारण वन साईड पूर्ण गेली ना. ती गाडी पण कोणती होती, इंडिका. हा बाबा हिवी वेहिकल असेल गोष्ट वेगळी, इंडिका गाडी म्हणजे चोरामोरा गाडीचं झाला असा सीन. इन्सिडेंट्स माझ्या झाल्या, पण मी त्याच्यातून चमत्कारच झाला. हा चमत्कार झाला. स्वामींनी चमत्कार केला माझ्या बरोबर. आणि मला अलगद उचलून, निमित्त फक्त एकच होतो की चहा मी बनवस का. आणि मी थांबलो. मी नाही म्हणत होतो शेवटपर्यंत, मी बाबा मी थांबणार नाही, कारण की माझा नोशो लागणार. शेवटी ते म्हणले की बाबा पिझ्झा भी मंगाते भाई हम लोग लेते, बट तू रुक 4 बजे तो रुकना है बस, बाकी कुछ नाही, कल वैसी भी छुट्टी. एक आखलं होतं, ठीक आहे. पण त्यांनी बरोबर मला बाजूला काढलं, बस वेळ आली पण काळ आला. वेळ आली होती, काळ नाही येऊन दिला त्याने. ही शब्द आहे. खूप मस्त झालं सचिन भाई, मला पण खूप आवडलं. पॉडकास्ट केला आणि खूप आपण हॉरर गोष्टींपासून सुरुवात केली आणि मग ते करता करता डोंबिवलीपासून, गोवापासून, कोकणात, नाशिक, मग त्यानंतर आपण परत ऑफिसचे इन्सिडेंट आणि मग स्वामींवर जाऊन आपण हा पॉडकास्ट एंड करतोय. खूप पॉझिटिव्ह नोटवर हा एंड होतोय. आणि थँक्यू सो मच भाई, तू आलास इथे. थँक्यू सो मच. तुम्ही लोकांनी मला इथे बोलवलं आणि मला इथे एक संधी दिली की बाबा लोकांसमोर मी माझ्या काही गोष्टी शेअर करू शकतो. थँक्यू सो मच तुम्हाला दोघांना. आणि आय होप लोकांनाही आवडला असेल हा पॉडकास्ट. आणि आपण परत एकदा भेटू अशाच एक पक्का नवीन गोष्टी येतीलच. नक्कीच नक्कीच नक्कीच. मित्रांनो, जर तुम्ही आतापर्यंत हा पॉडकास्ट बघताय तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुमच्याकडेही अशा काही गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लाईनमध्ये गुगल फॉर्मची लिंक असेल ती नक्की भरा. आणि जर आमच्या गोष्टी आपल्याला आवडल्या तर आपण नक्कीच एक पॉडकास्ट करू. तुम्ही सचिनलाही फॉलो करू शकता, ते खाली सगळे डिस्क्रिप्शन्समध्ये सोशल मीडिया हँडल्स वगैरे असतील. आपण भेटू परत एकदा अशाच एक एपिसोडमध्ये. काळजी घ्या. बाय बाय. मित्रांनो, आतापर्यंत आपण फक्त स्क्रीनच्या माध्यमातून भेटत होतो, कधी इंस्टाग्रामवर तर कधी यूट्यूबवर, पण आता असं नाही आहे. आता पहिल्यांदा आपण घेऊन येत आहोत भंकसचा एक लाईव्ह शो. आणि हा आपला नॉर्मल पॉडकास्ट सारखा नसणार आहे. ह्याच्यात आपण घेऊन येणार आहोत तुमचे फेवरेट सेलिब्रिटीज, स्टँडअप कॉमेडियन्स आणि इन्फ्लुएन्सर्सना, आणि ते इथे येऊन त्यांचे हॉरर एक्सपिरियन्स शेअर करणार आहेत. आणि ह्या शोचा फॉर्मॅट असा असणार आहे की नाट्य रसिकांसाठी एक इंट्रो ड्रामा आणि हॉरर फॅनसाठी हॉरर स्टोरीज विथ इंटरेस्टिंग पॅनल. आणि त्या पॅनलमध्ये एक खुर्ची तुमच्यासाठी पण असेल, जिकडे येऊन तुम्ही स्वतःचे हॉरर एक्सपिरियन्स शेअर करू शकता. आणि त्यानंतर असणार आहे क्राऊड वर्क आणि हॉरर कॉमेडी स्टँडअप. तर मित्रांनो, येत आहे ना तुम्ही खेळ सावल्यांचा एक्सपिरियन्स करायला, तर मग भेटूया आपण. बाय.